झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा। ते बंद करा, त्याचा आवाज जास्त येतोय, बंद करा। झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा। रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म। प्रस्तुत प्राप्त प्रसंग, निवडलेला अभंग। विश्वमान्य, विश्वभूषण, विश्वाधिकार, विश्वप्रिय, चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला विठाला, प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे। हे करा आवाज गोड, चांगलं करेल देव तुमचं। त्या लक्ष्मीला पुढं सरकायला काय होतं, पुढच्या गाद्यावर इचू आहेत का काय? शेळ्यान मेंढ्या बसल्यासारख्या बसता, किती वेळेस सांगायचं तुम्हाला, सारखा पुढं पुढं। मागच्याने येऊन कुठं बसायचं, तुमच्या वरून यायचं का त्यांनी? विडाला विडाला विडाला, प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देवतील मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे नमूद करतात, या विश्वातले ठराविक लोक सोडून दिले। लोक नाही म्हणता येणार बापू, अण्णा ठराविक महात्मे सोडून दिले, तर बाकी सगळ्याला मसन वाट्यात जळावं लागतंय। असल काही कायला गगा, मी आमकाय मी तमकाय, तो सगळं फुकून दी। मशानाच्या पुढे तुझं काहीच चालत नाही, तिथे जळावंच लागते, किती मोठा असू द्या। पण कधी याचं रूपांतर प्रेतात झालं की, ज्या दिवशी या शरीराचं रूपांतर प्रेतात होतं, त्या दिवशी याला मळ्यात नेऊन पेटून देतात। त्या मळ्याला मळा म्हणत नसतात बापू, काय ठिकाण आहे ते? नेवोनी निजविती स्मशानी, नेवोनी निजविती स्मशानी, नेवोनी निजविती स्मशानी, नेवोनी निजविती स्मशानी। हो मानसे जाळी ते ठिकाणी, मानसे जाळी ते ठिकाणी, ठिकाणी निजविती स्मशानी, नेवोनी नेवोनी निजविती स्मशानी। हो मानसे जाळी ते ठिकाणी, मानसे जाळी ते ठिकाणी, नेवोनी निजविती स्मशानी, नेवोनी निजविती काय निर्णय शेवटचा? नेवोनी निजविती मशानी, नेवोनी निजविती स्मशानी, मानसे जाळीती त्या ठिकाणी। अरे ज्या ठिकाणावर माणसं जाळतात त्या ठिकाणाला स्मशान म्हणतात। अजूनचा एक फरक मांडतो तुमच्या पुढे, माणसं जाळतात त्याला मशान म्हणतात, आणि संतांचं शरीर समर्पित करतात त्याला मंदिर म्हणतात। विठाला 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 विठाला। ज्या ठिकाणी संतांचा देह समर्पित करतात ते मंदिर होतंय, आणि माणसाचं शरीर जिथं समर्पित करतात ते तर मशान होत असते, मशान। संतातन आपल्यात इतका फरक असतो। संत दिसायला जरी आपल्यासारखी असतात, माणसं जरी संतांसारखी दिसत असतात, पण मात्र दोन्ही दिसती सारखी, दोन्ही दिसती सारखी,
माणसातला फरक ठराविक लोकांना कळतो. संत नवती जगा माणसाच्या सारखी. संत संत असतात म्हणून संतांचं शरीर जिथं समर्पित केलं ते मंदिर होतं आणि तुमच्या माझ्यासारख्यांचं शरीर जिथं समर्पित केलं त्याला मशान म्हणतात. नेऊनी निजविती स्मशानी मानसे जाळीती त्या ठिकाणी. जिथं माणसं जाळतात तिथं मग त्या माणसाला नेऊन टाकतात. कधी प्रेतात रूपांतर झालं की. प्रेतात रूपांतर झालं रे झालं की मग फार काय झालं तर पाहुणे रावणे येईपर्यंत विठ्ठलांना वाट पाहत असतात लोक. मुलगी असेल, नातू दुर्गावी असेल, एखादा मुलगा दूर गेलेला असेल, भाऊ दूर असेल, कोणी रक्ताच्या रक्ताच्या नात्यातला जवळचा स्नेही असेल, त्याच्याकरता थोड्या वेळापुरतं त्याला थांबवतात. पण ही सगळी आल्याच्या नंतर ही स्नेहाची माणसं ज्या वेळेला जवळ येतात का बापू, हेच माणसं त्याला घराच्या बाहेर काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. काढा काढा म्हणती आता झाला भूमी भार. स्वजन गोत्र ऐसा करीती विचार. काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. घरातली माणसं, मुलगा जरी असेल ना अण्णा, तो पण म्हणतो बापाला लवकर पेटवा. बायको जर असेल ना गोकुळ बुवा, मालक जर आधी गेले असतील तर बायको पण म्हणती म्हाताऱ्याला लवकर पेटवा. भार कोणता होतोय अण्णा? वास सुटतोय, दुर्गंधी सुटती आणि दुर्गंधी घरातल्या लोकांसाठी घातक ठरते. याच्याकरता ही सगळी माणसं म्हणतात याचं वजन वाढलंय दुर्गंधीचं, यानं बाकीच्या लोकांना त्रास होईल म्हणून याला घराच्या बाहेर काढा. कोण? सोयरे दायरे नाही, रक्ताच्या नात्यातली माणसं विचार करतात. काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. पण लक्षात ठेवा, कधी? हे प्रेतात रूपांतर झाल्यावर. पण प्रेतात रूपांतर कधी होतं माहिती आहे का? याच्यातली ज्योत मालवली, याच्यातला दिवा इजला रे इजला, किंवा याची तार तुटली रे तुटली, किंवा याचा दोरा तुटला की मग याचं प्रेत तुटला आयुष्याचा दोरा, तुटला तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. एरवांगा पसारा, एरवांगा पसारा, टाकोनी पळती राजा मोरे, टाकोनी पळती राजा मोरे.
हॉटेलच्या मालकांनी नमूद केलं, श्रीमंत श्री चोखोबाराय मंगळवेढ्याचे मालक, या मालकांनी नमूद केलं की ज्या दिवशी आयुष्याची माळ तुटत असते मग ते शरीर प्रेतात रूपांतर होत असतं, आणि प्रेतात रूपांतर झालं की लक्ष्यला ठाव स्मशानीचा, आणि मशानात नेतात त्याला भडाग्नी नावाचा अग्नी देतात. स्मशानी देवोनी भडाग्नी देवोनी, स्मशानी देवोनी भडाग्नी देवो, येती परतोनी माघारे, मशानी नेवोनी भडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे. मशानात नेलं की भडाग्नी नावाचा अग्नी देतात. 14 अग्नीपैकी तो एक अग्नी आहे, आणि हा अग्नी दिला की माणसं परत येतात. राती निराळी रांडा पुरे सकळ, किंवा टाकोन या पळती, हे काही थांबत नाही. सोयरे धायरे संपत्तीचे लोक, हा केवढे येऊ द्या, अण्णा आमदार येऊ द्या, खासदार येऊ द्या, मंत्री येऊ द्या, राष्ट्रपती येऊ द्या, पंतप्रधान येऊ द्या, फुकल्याच्या नंतर घरी येतोय. फुकून दिल्यावर घरी येतोय. सोडविना राजा देशीचा चौदारी, सोडविना राजा देशीचा चौदारी, सोडविना राजा देशीचा चौदारी, सोडविना राजा देशीचा चौदारी. आनिक सोयरे भले भले, आनिक सोयरे भले भले, आनिक सोयरे भले. सोडविना राजा देशीचा चौधारी, सोडविना राजा देशीचा चौधारी, आनिक सोयरे भली भली, सोयरे भली भली, किती मोठे सोयरे असू द्या, किती मोठे मित्र असू द्या, ती मात्र मशानात कामी येत नसतात. त्याला एकदा तिथे नेलं रे नेलं की काम संपलं. तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, ते बंद करा स्वरयंत्र, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने केल्या जातं, त्याला श्राद्ध म्हणतात. हे प्रथम श्राद्ध आहे. आता आपण पुण्यस्मरण नाव देतो, पुण्यतिथी नाव देतो, याचे वेगवेगळे प्रभेद आहेत, प्रकरण आहेत, कारण आहेत. प्रथम श्राद्ध आहे, आणि ज्याच्यामध्ये श्रद्धा असते तेच श्राद्ध असतं. कारण आध्यात्मिक शक्तीमध्ये भावाला किंमत आहे. भाव म्हणजे पैसा नाही, श्रद्धा. काही नलगे एक भावची कारण, तुका मने आन विठोबाची. श्रद्धेला किंमत आहे. त्याचे पायी घाला मिठी, मोल ने घे जगजेटी. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. बोरे खाय भिल्लटीची, किंवा पोहे सुदाम देवाचे. फक्त भाव, देवा कारणे भाव तस्मात. थोर प्रेमाचा भुकेला, 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 हाची दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला,
देवाला फक्त प्रेम आहे. लक्षात ठेवा, श्राद्धाच्या बाबतीत सुद्धा पितरांना प्रेम आवडतंय. तुमचे पैसे नाहीत आवडत. बापाच्या पिंडावर एक जणांनी 2 कोटी रुपये टाकले आणि जिवंतपणी बापाला मोजित नव्हता. भडवाय तो हरामखोर. विठाला विठाला विठाला. त्याच्या 2 कोटीला ते पितर मोजित असतात का? अद्याप नाही. पितरांच्या बाबतीत भाव, देवाच्या बाबतीत भाव, संतांच्या बाबतीत भाव, समाजात वावरत असताना सुद्धा भाव. पैशान जर एकमेकाला असं उचलून टाकीत असाल ना, तर आपल्याकडे पैसे आहेतच किती. इथं बसलेले सगळे रावणाचे बुट पुसायच्या पण लायकीचे नाहीत. मी सुद्धा आलो त्याच्यात. मी पण तुम्हाला दगड हाणतो म्हणजे मी लय शहाणा आहे का? आपण इथं बसलेले सगळे रावणाची बूट पॉलिश करायच्या पण पात्रतेचे नाहीत. किती मोठा होता श्रीमंत रावण, पण पैशान उचलीत होता लोकायला. दुपारी 2:18 आपटू पंढरपुरातल्या मालकाने हाणला. विठाला विठाला. म्हणून देवाच्या बाबतीत, संतांच्या बाबतीत, पितरांच्या बाबतीत, सात्विक लोकांच्या बाबतीत पैशानं ही लोक भेटत नाहीत. हा, पैशानं तुम्ही महाराज आणताल आमच्यासारखे. भाव नाही पैशाने विकत घेता येत. श्रद्धा नाही पैशाने विकत घेता येत. पैशानं जर देव प्राप्त झाला असता तर सुदामदेवाच्या घरी बायकोल नेसायला नीट लुगडं सुद्धा नव्हतं. पुराण सांगतं विठ्ठलांना, सुदामदेवाच्या बायकोन सकाळी 4 वाजता वाण दिलं पांडुरंगाला. वाण दिलं. मुलाने विचारलं, आई अंधारात कशाला वाण दिलंस ग? बाळा, पर्वकाळ होता रे. सकाळच्या 3:30 पासून पर्वकाळ होता. मग दुपारी कितीपर्यंत? 2:30 वाजेपर्यंत होता. मग आई, सकाळचे 3:30 तर दुपारच्या 2:30 पर्यंत पर्वकाळ होता. मग तू अंधारात वाण का दिलं? दिलं रे बाळा, जाग आली, आटपलं लवकर, दिलं वाण. मुलगा हुशार होता. म्हणला, आई मला कारण सांग ना, कशा करता अंधारात वाण दिलं? तर आईनं सांगितलं, बाळा लुगडं बदलून बदलून नेसले, फिरून फिरून नेसले, पण लुगडं मांडीवर फाटलेलं होतं. आणि मी भारत देशातली पवित्र स्त्री आहे. आपलं शरीर उघडं दुसऱ्यानं पाहता कामा नये, म्हणून माझ्या मांडीवर माझं पातळ लुगडं फाटलं रे. आणि हे फाटकी लुगडं माझं शरीर कोणाला दिसू नये म्हणून कपाळाच्या मालकासाठी अंधारात वाण दिलं. ही सुदामदेवाच्या बायकोची परिस्थिती. कोणाला म्हणायचं सुदामदेव? भारतातले 1 नंबरचे वारकरी. हो, मारुतीरायाच्या नंतर वारकरी होते सुदामदेव. तर किती मोठा मंत्री त्याच्या इथं आला. इथं बसलेल्या सगळ्याला बटन दाबून कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय. हे ज्याच्या हातात आहे त्याला पंढरपुरातला मालक म्हणतात. आपल्याकडे मेल्यावर पत्रिकेवर काय लिहिते? देवाज्ञा. देवाज्ञा का तिथं लिहितेत पैशावाल्याची आज्ञा? तिथं लिहितेत का उद्योगरत्नांची आज्ञा? तिथं लिहितेत का एखाद्या पदाधिकाऱ्याची आज्ञा? नाही, देवाज्ञा. देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन. ही सगळी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे तो जगाचा बाप. ज्याच्या बायकोला नीट लुगडं नेसायला नाही, त्या बाईच्या मालकाला तो खांद्यावर घेऊन नाचत होता. खांद्यावर घेऊन. त्याचं कारण एक आहे, देवा कारणे भाव तस्मात. आणि पितरांच्या बाबतीत श्रद्धा लागते, भाव लागतो, भाव लागतो. लय काही काही उचले लोकांनी बरं म्हणावं म्हणून पिंडदान पाडते. अरे लोकांनी बरं म्हणावं म्हणून पिंडदान पाडित असेल सुंबळ्या, पण सगळ्यात मोठा कोप पितरांचा असतो. देवाचा कोप झाला, संतांना माफी मागा. संत कोपले त्यांनाच माफी मागा. पण पितर जर कोपले तर पंढरपुरातल्या मालकाचं ऐकत नाहीत, त्र्यंबक राजाचं ऐकत नाहीत, निवृत्ती दादाचं ऐकत नाहीत, तुकोबारायचं ऐकत नाहीत, ज्ञानोबारायचं ऐकत नाहीत. इतके पितर खतरनाक. कट त्याचे करीती
कटा त्याचे करीत पितरा वंशधुराचा रे पुत्र झाला वंशधुराचा रे पुत्र झाला करीती पितर वंशधुराचार्य पुत्र झाला. आपल्या पितरांविषयी श्रद्धा असावी. मी नेहमी सांगत असतो, मला काही चोंबाळ्या गप्पा आवडत नाहीत. एखादा म्हणला असेल की यांनी कशाला आणलं या गिरगाव करायला, हे म्हणलं रावणाची बुटं पुसायची पात्रता नाही. मी वाचून सांगतोय, तुम्हाला पटत नसेल आणू नका. तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव. मी काही कोणाच्या बनेलीनं आंढरवेली धुण्यासाठी फिरत नाही. ओरिजिनल कीर्तन करीन. देवाला आवडत आहे ते, माणसाला काही आवडतील. उद्या आम्हाला साड्या नेसून नाचतील असं नसतं. तुम्हाला आवडेल असं कीर्तन नाही करायचं. माझ्या विटेवरच्या मालकाला आवडेल असं कीर्तन करायचं. विठाला विठाला. आणि एखाद्याला शंका असन रावण फारच मोठा होता का, तुमच्या भाषेत सांगतो, रावणाची एक चौकट टिकल्यावर 13-12 खासदार होता येत होतं. आणि कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. एक चौकट टिकल्यावर 13-12 खासदार, गुणिले 7 कोटी चौकटी होत्या. भिताड जाऊ द्या, पुन्हा दुसऱ्या कीर्तनात सांगू विठाला विठाला म्हणून त्यालाही मारलं. या संप्रदायात देखाव्याला किंमत नाही, कर्तव्याला किंमत आहे. पितरांसाठी श्रद्धा लागते, भाव लागतो. कारण सांगतो तुम्हाला, श्रुतीशास्त्राचा संदेश आहे, पुराणाचा संदेश आहे, वेदाचा संदेश आहे, शास्त्राचा संदेश आहे, ऋषीमुनींचा संदेश आहे. असेल मानवाचा तर ज्याचे त्याचे आई वडील. आई वडिलांपेक्षा मोठा देवच कोणता नाही. तुका म्हणे माया बापे अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे. म्हणे माया बापे अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे, मायबाप प्रत्यक्ष देवे सकल तीर्थाची धुरे, जे का जाण माता पितरे. आपण कोण्या गंगेची आंघोळ केली काल? चंद्रभागेची. वारीला जात असतो महिन्याला पंढरपूरला, बापू सोबत असते. महिन्यातले दशमीनी एकादशी तिथं राहायचं, बाकीचे 28 दिवस तुमचा गडी. मग तुमचा गडी, पण 2 दिवस पांडुरंगाचा शेवट. चंद्रभागेचं स्नान केलं. पण बापू आपल्याला चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी पंढरपुरापर्यंत जावं लागलं. सगळ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य पंढरपुरात विधी आहे. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, नगर प्रदक्षिणा, कळसाचं दर्शन, पांडुरंगाच्या मंदिराला प्रदक्षिणा, पंढरपूरला प्रदक्षिणा, तवा तिथलं तीर्थ घडतंय. कुठंच जायची गरज नाही. माईचं वडिलाचं एकदा दर्शन घेतलं की 360 तीर्थ मायबापाच्या पायावर भेटते. आई वडिलाच्या पायावर 360 तीर्थाचं स्नान केलं. ऐका पंढरीचे महिमान, ऐका पंढरीचे महिमान, रावळ तितुके प्रमाण, रावळे तितुके प्रमाण, तेथील तृणाने पाषाण, तेथील तृणाने पाषाण, तेही देव जावे. हाय म्हणजे
पाहता रावळाची पाठ तीर्थे घडते 360. नुसती पांडुरंगाच्या मंदिराची पाठ भिंत पाहिली की 360 तीर्थ केल्याचं पुण्य. जावं लागेल का नाही अण्णा? इथपर्यंत प्रवास करावा लागेल का नाही? तिकिटाला पैसे आहेत का सगळ्यांकडं? सगळे एसटीत बसू शकतात का? तिथलं सगळं सहन करू शकता का? पण मायबापाचं दर्शन घेण्यासाठी सायास लागतात का? कवडीचे पण नाही. 360 तीर्थ केल्याचं पुण्य आईवडिलांच्या पायावर प्राप्त होतात. काय मोठं टोक आहे. तुम्हाला सांगतो कुंखावाल्यांनो, आता कुंकू शास्त्रात पुरावा आहे म्हणून कुंकू म्हणतोय. टिकली आली नाही शास्त्रात म्हणून टिकल्याबद्दल मी काय दुमत करत नाही. महिला येते तर तुमचं कशाला इचकू? एवढं नका हसू. इतका नाही इचकाल्याल बाजार. तुम्हाला राग येईन म्हणून माझ्या बायकोर घेतलं, नाही तर तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. ज्या बाईच्या कपाळावर कुंकू आहे तीन नवऱ्याच्या सकाळी पाया पडली की भारतातल्या कोण्यात महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि कोणी जर विचारित असेल तर त्याला मा नंबर द्या. त्या सोमळ्याला सांगतो 10-5 श्लोक. विठाला विठाला विठाला. तुमचं झालंय कसं? घरच्याचा इट आणि शेजाऱ्याचा भांग नीट. नवऱ्याच्या पाया पडणार नाही, महाराजाचे पाय धुईन, त्याला काजू बदाम टाकून दूध देईल. अशी बाई ज्या भागात असती त्या भागात दुष्काळ पडतो. पतीची आमता अनुसरून पतिव्रता मानी भ्रताराची बोली. धन्य जगी ती माऊली, तिचे होता दर्शन, मिळे पोट भरी अन्न, नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान दिलंय का? सर्वात मोठा परमार्थ आहे आपल्या पतीचं एकदा दर्शन घेणं. पुरावा छान. गिरगावकर रस्त्यानं चाललाय असं प्रतीक आहे. कीर्तनकाराने अभंगाच्या कडव्याच्या बाजूला सरकायचं नाही. अभंग घेऊन जर कडव्यावर येत नसेल तर समजायचं लोकनाट्यातला इकडं आलाय. विठाला विठाला विठाला. आणि आमच्या लोकांचा दोष नाही अण्णा, तुमच्यातल्या 2% पैशावाल्यानं परमार्थाचं मात्र केलं. यायचे पोरं यायचे झोपीत अंगुठे घेतील, झोपीत यायच्या दहाव्याच्या आधी यायच्या प्रॉपर्टी विकून टाकतील. यायनं गणपती पुढं, नवरात्रात देवी पुढं काही चुकीचे कार्यक्रम आहे. पैशाचा जोर आलाय. लक्षात ठेवा, हा पैशाचा जोर उद्या भारतातली संस्कृती बिघडायचा प्रश्न येतो. म्हणून पैशावाल्यांनी सावधान. चुकीच्या ठिकाणी पैसे खर्च करू नका. तुमचीच पुढं तुमच्या डोक्यावर बुटाडा सगट नाचतील. विठाला विठाला. बाईनं मालकाचं दर्शन घेणं ही श्रद्धा आहे. आई वडिलाच्या दर्शनात फार मोठी श्रद्धा आहे. मोठ्या श्रद्धेने केल्या जातं ते श्राद्ध असतं.
प्रथम श्राद्ध आहे आदरणीय स्वर्गीय सत्यलोकवासी, गोलोकवासी, कैलासवासी, वैकुंठवासी कचरू सावळीराम पाटील काळे या परिसराचं एक नाविन्यपूर्ण कालवशरत्न. गोडसा त्यांच्या जीवनातला व्यासंग आहे. एक वैचारिक पातळीतला आदरयुक्त दबदबा काळे पाटलांचा होता. अण्णा तुम्ही तर फार काळ त्यांच्यासोबत राहिले, त्याच्यामुळं तुम्हाला ज्ञात आहे. कारण राजकीय क्षेत्र काय असतं कधी कधी जुन्या लोकांकडे बघत असताना वजन वाटते. आता केवढा बी असल तर संध्याकाळी ठिकाणा नसणारा पण त्याला मुरमुऱ्यावानी समजायलाय. विठाला विठाला ज्याला बायको जगवायची अक्कल नाही तो पण मोठ्या लोकांना नीट बोलत नाही. याचं एकमेव कारण आहे वैचारिक पातळीचा आदरयुक्त दबदबा जो आहे तो घसरलेला आहे. आणि आचारसंहिता ही प्रत्येकानं पाळायची असते. मी राजकीय आचारसंहिता नाही सांगत, अध्यात्म क्षेत्रातल्या प्रणालीची आचारसंहिता. शिक्षकानं तंबाखू खाऊच नाही आणि खात असेल तर विद्यार्थ्याला चुना मागू नये, त्याच्या विद्यार्थ्याला चुना मागू नये, आचारसंहिता आहे. शिक्षक जर विद्यार्थ्याला चुना सांगत असेल तर विद्यार्थी गुटखा खायला काय भेटणार आहे. शिक्षक जर विद्यार्थ्याला बिडी सांगत असेल तर विद्यार्थ्यानं गांजा वाढायला काय हरकत आहे. एक आचारसंहिता भंग झाली की काम संपलं. मी नेहमी सांगत असतो ज्येष्ठ माणसाला सासू सासऱ्यांना आजच सासऱ्यांना पाहिल्याच्या नंतर बाईनं पदर घ्यायचा. आजच सासरा दिसला की पदर घ्यायचा, सासरे बुवा दिसले की पदर घ्यायचा, चुलत सासरा दिसला पदर घ्यायचा, भाऊ भाऊकीतला सोयऱ्याचा ज्येष्ठ व्यक्ती दिसला की पदर घ्यायचा. ही कोणाची आचारसंहिता आहे? स्त्रीची आचारसंहिता आहे. आणि ती स्वयंपाक करत असताना यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही, याची आचारसंहिता आहे. ती स्त्री जर स्वयंपाक करत असताना हे जर तिथं चुलीला पाय लावून शेकत असेल तो रुमण्यान हाणायचा. विठाला विठाला एक आचारसंहिता आहे, एक दबदबा आहे. गोड असा सात्विक सदाचारी पावन सर्वांच्या तनामनातलं अंतःकरणात बसून गोडशी अशी रचना आपल्या जीवनाची रचवली आदरणीय कचरूजी काळे पाटील. फार दिवस मला वाटते खूप दिवस डायरेक्टर सुद्धा होते, 20 वर्ष चेअरमन. आणि 25 वर्ष चेअरमन खरेदी विक्री संघाचे सुद्धा. 20 वर्ष काळ, 25 वर्ष काळ, किती काळ गोड गेला असेल. किती गोड किती गोड किती गोड. याचं एकमेव कारण होतं ही वागत माणसं चांगली होती, त्याच्याकरता 25 वर्ष लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला. 25 वर्ष लोकांनी त्यांच्या शब्दावर विश्वास टाकला. ही माणसं, इमान सर्वात श्रीमंत आहे. एक ट्रकवर मी मन वाचली, इमान ही दौलत है. शहाणे असतात काही काही ट्रकवाले, काही काही ऑटो रिक्षावाले पण पाठीमाग मन चांगली टाकतात. एखाद्या वेळेस आपल्या चांगल्या महाराजाला कळायचं नाही आमच्यासारख्या, असे हुशार ऑटो रिक्षावाले पण असतील. इमान ही दौलत आहे. ह्या लोकांचं वागणं, दिलेला शब्द न मोडणे, आपण जसं बोललो तसं वागणे, म्हणून 25 वर्ष 20 वर्ष यांच्यावर लोकांनी विश्वास टाकला. असं एक रत्न सर्वांच्या देखत त्यांची प्राणज्योत मालवली, इहलोकातली यात्रा सोडली आणि स्वर्गीय काळे पाटलांना जावंसं लागलं. त्यांच्या पश्चात आदरणीय त्यांचे नवनाथराव असतील, बाळासाहेब असतील, हे सुपुत्र आहेत. तुम्हाला एक सांगू का राजेहो, माझं वय कमी आहे, तुम्ही मोठी माणसं आहात, पैशानं पण फार मोठी आहात. मी एखाद्या वेळेस तुमचे बुटं उचलायच्या पण लायकीचा नसेल, पैशानं सांगतो या, पैशानं.
तुम्ही इतकी मोठी असताल तरी पण वारकरी संप्रदायात ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावानं भाकरी खातो. म्हणून एक आदरानं सांगेन, माणसाला कोण्या क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर मायबापाच्या आणि वाडवडिलाच्या आशीर्वादाशिवाय तो मोठा होऊ शकत नाही. सगळ्यात मोठे आशीर्वाद असतात ते आपल्या आईवडिलांचे. वर्ष झालं काळे पाटलांना जाऊन नवनाथराव आणि बाळासाहेबांवर गोड अशा प्रकारचा आशीर्वादाचा वर्षाव आहे. मी काही विठ्ठल अण्णा तुम्हाला त्यांची संपत्ती विचारली नाही, पण मला एकच गोष्ट कळाली, आदरणीय काळे पाटलांचे दोन्ही नातू आमच्यासाठी अत्यंत नम्र स्वभावानं जवळ वावरत होते. पाणी देण्यासाठी असतील, मला वाटतं तो एक वैद्यकीय क्षेत्रात डेंटल दाताचा डॉक्टर होतोय, एक पुण्यासारख्या ठिकाणी कार्यरत आहे. अशी उच्च शिक्षित नातू आहेत. तरी पण माझं तर दर्शन घेतलं असेल, जाऊ द्या, मी आज त्यांच्या घरात महाराज आहे, पण माझ्या बाजूला बसलेल्या तुम्हा सर्वांचं त्या दोन्ही नातवांनी दर्शन घेतलंय. ही आदरणीय स्वर्गीय काळे पाटलांचा या घराण्यावरचा आशीर्वाद आहे. महाराज, ज्या घरात लवचिक, सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन, कोमल, शुद्धांतकरणी लेकरं जन्माला येत असतात का, असं समजायचं आपल्या पूर्वजांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय. आणि घरातल्या लोकांना देखता नशा करून येतात का, असे लेकरं ज्या घरात आहेत त्यांनी निमूटपणे समजायचं आपले बाप दादे आपल्याला पैसे ठेवून गेले पण आशीर्वाद देऊन गेले नाही. हे लिहून घ्या गिरगावच्या बाळ्याचं. विठाला विठाला विठाला. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा एका पुराव्यात सांगायचे, तुका माने पितृ आशीर्वाद देते, तुका माने पितृ आशीर्वाद देते, तुका माने पितृ आशीर्वाद दे, तुका माने पितृ आशीर्वाद दे. कल्याण इच्छिती दया पूर्णा, कल्याण इच्छिती दया पूर्णा, पाताती वाच स्वर्गीचे पूर्वज, पाताती वाच स्वर्गीचे पूर्वज. का म्हणे पितृ आशीर्वाद देते. आशीर्वाद असा परमपावन आशीर्वाद स्वर्गीय कचरोजी पाटलांनी या कुटुंबावर कायमस्वरूपी द्यावा असा पितृलोकांच्या चरणी गिरगावकराचा सादर प्रणाम, दंडवत पितृदेवांना नतमस्तक होईल. या परिवारामध्ये सौभाग्यवती कांताताई ज्ञानदेवजी कवडे कन्या आहेत, सौभाग्यवती सविता रमेश पवार ह्या सुद्धा एक कन्या आहेत, सागर नवनाथजी हे नातू आहेत, गौरव बाळासाहेब हे नातू आहेत, सौभाग्यवती मंजुषा भानुदास आभाळे ह्या नात आहेत त्यांची, आणि शोभाताई गंगाधर आभाळे कन्या आहेत, वैभव नवनाथ काळे हे नातू आहेत, गणेश नवनाथ काळे हे नातू आहेत, आणि सौरभ बाळासाहेब काळे हे नातू आहेत. समस्त काळे परिवार, या परिवाराला कोटी कोटी धन्यवाद. मला आमंत्रित केलं याच्याकरता नाही, ज्यांनी आपल्याला विश्व दाखवलं, ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, ज्यांनी आपल्यावर संस्कार केले. आणि एक महत्त्वाचा मुद्दा सांगू का, ज्या स्वर्गीय काळे पाटलांकरता राजकीय क्षेत्रातले, व्यापार क्षेत्रातले, वैद्यकीय क्षेत्रातले, शैक्षणिक क्षेत्रातले, एवन माझा शेतकरी राजा आध्यात्मिक क्षेत्रातले सगळे या स्वर्गीय काळे पाटलांकरता त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या दिवशी, श्राद्धाच्या दिवशी एक आदरांजली समर्पित करण्यासाठी तुम्ही एवढी मोठी माणसं जमलात, ही त्यांच्या चांगल्या वागण्याची पोचपावती आहे, ही त्यांच्या कर्तव्याची पोचपावती आहे. म्हणून उपस्थित सर्व श्रोत्यांना मी वक्ता या नात्याने प्रणाम करतो.
मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न आदरणीय शंभू महाराज आहेत, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. आदरणीय गोकुळ महाराज आहेत, आदरणीय सोपान महाराज आहेत, आदरणीय उत्तरेश्वर बापू आहेत, विनेकरी बाबा आहेत, आदरणीय भागवताचार्य आमचे गोरख महाराज आहेत, नंदू महाराज आहेत. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. स्वर्गीय कचरूजी काळे पाटील विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. उपजल्या पिंडा मरण सांगाते, आया सोये कधी नाना पडेगा, किराए का घर तो खाली करनाही पडेगा, देहा पाचाचा अनिला उसना, शेखी ज्याची त्याला देणे लागे. हे समर्पित करावं लागतं. तद्वज्ञायानं त्यांची इहलोकातली यात्रा संपली आणि ते विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाले. पितृलोकांच्या ठिकाणी गोड असं प्रकारचं आधिपत्य मिळो अशी पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करतो. राहिला प्रश्न माझ्या अभंगाच्या कडव्याचा, त्या कडव्यावर येतो. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष याला ठाव स्मशानीचा. वेळ सुरू करायला फार झालता, तरी पण लोकांना जास्त त्रास द्यायचा नाही, कारण मोठी लोक आहेत आणि मोठ्या लोकांना आती सगळी मोठी लोक शेवटच्या मंगलाष्टकालाच येत असतात आणि जे अगोदर येते ते सर्वसामान्य, आणि शेवटच्या मंगलाष्टकाला येणाऱ्याला आपण तरी कशाला त्रास देऊन बोकांडीवर पाप घ्यायचे. विठाला विठाला किती मोठ्या लोकांना जावं लागतं. याच्यातले छोटे छोटे 2 मुद्दे सांगतो अण्णा, माझ्या वाणीला मी विराम देतो नंतर. या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आम्हा सर्व वारकऱ्यावर अतूट प्रेम करणारे वारकरी संप्रदायातलं एक गोडसं वयोवृद्ध रत्न आदरणीय विठ्ठल अण्णा शेलार आहेत. आणि नुसतं वारकऱ्यावर प्रेम करतात असं विषय नाही अण्णा, तुम्ही मला वारीत पण दिसतात. कितीतरी थकल्या भागलेल्या वारकऱ्यांना ज्ञानोबारायच्या सोहळ्यामध्ये चहा वाटपाचं काम तुमच्यासोबत मगाशी आलेले ते महाराज आदी करून सगळेजण तुमचा ग्रुप आहे आणि तो तिथं वारकऱ्यांची सेवा करतात. म्हणून तुम्हाला अण्णा कोटी कोटी धन्यवाद. तारखेच्या संदर्भात नवनाथरावांच्या आणि बाळासाहेबांच्या वतीने अण्णा बोलत होते, अण्णांनाही धन्यवाद प्रणाम. उपस्थित राजकीय क्षेत्रातली, व्यापार क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्रातली, शेती क्षेत्रातली, व्यापार क्षेत्रातली कोणी सगळी लोक आली असतील. मला सर्वांच्या अण्णा नाव ज्ञात नाहीत, सर्वांना मनपूर्वक प्रणाम करतो. आणि आदरणीय माजी आमदार मारुतरावजी पवार, तुमच्या नातीच्या लग्नात माझी त्यांची भेट झाली. आम्ही एका स्टेजवर जवळजवळ बसलेले होतो. लक्षात येतं वा अण्णा, माझं मेमरी कार्ड चांगलं आहे, 500 GBचं आहे, म्हणून तर मी हे कमी GBचं वापरतो. हे माझ्याकडे कमी जीबीचे, मला याच्यात जास्त GB टाकले. आता हे कशाला, याचं काय, हे भंगार काम असतं, याचं काय लय ताण नाही. ऐकू येतं, मी पुढच्याला बोलवतो, बस झालं. भारीचा मोबाईल घ्यायला का माझ्याकडे पैसे नाहीत का? तुरी इकल्यावर मी 200 मोबाईल घेईन. हो त्याच्यावर काय नाही, पण आता 90 वर्ष लुगडं घातलं, म्हातारपणी कशाला गाऊन घालू. विठाला 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 आदरणीय पवार साहेबांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. राजकीय लोक परमार्थात येत असतात. अण्णा आता येतात नवल नाही, आता येतात नवल नाही. माझे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुकोबारायच्या कीर्तनात बसायचे, तुकोबारायच्या कीर्तनात बसायचे. मागची परंपरा पहा, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र सुद्धा गोकुळ महाराज त्यांच्या गुरुवर्यांचं ऐकायला बसायचे. काय नाव होतं गुरुवर्यांचं? महर्षी वशिष्ठ. वशिष्ठांचं ऐकायचे. नंतर एक राजा झाला महाराष्ट्रात, राजकारण ज्याच्यापासून सुरू झालं ते द्वापारयुगातले विठ्ठल अण्णा राजे होते, कृष्ण परमात्मा. हे सुद्धा महर्षी सांदीपनींच्या पुढं शिकायला बसायचे. म्हणजे कृतात्रेतायुगापासून राजकीय क्षेत्रातली माणसं आध्यात्मिक क्षेत्रात येतात. ती आजही परंपरा या राजकीय लोकांनी जोपासली, त्यांना धन्यवाद. विठाला विठाला. सज्जन श्रोत्यांनो, सज्जन मावल्यांनो, लक्षात ठेवा किती मोठ्या व्यक्तीला मशानात जावं लागतंय. मग आपण हे लोक गेल्याच्या नंतर आपल्याला जावं लागल का जावंच लागेल का, यम आपला ऐकेल का, याच्यावर तुम्ही घरी गेल्यावर चर्चा करा. बापू एक कीर्तन चालू होतं,
कीर्तन अधिकारी व्यक्तीचं चालू होतं आणि कीर्तन अधिकारी व्यक्तीचं चालू असून कीर्तनामध्ये फार मोठे अधिकारी व्यक्ती ऐकायला बसले होते. अधिकारी व्यक्ती. शक्यतो कीर्तन वारकरी संप्रदायाची आचारसंहिता पाळणाऱ्या लोकांचं ऐकत जा. मला कोण्याही कीर्तनकाराला नाव ठेवण्याची माझी लायकी नाही, माझी पात्रता नाही, माझी योग्यता नाही, माझा तो अधिकार नाही. पण मोठ्या लोकांच्या मतानुसार सांगत राहील. ज्याला ज्ञानोबराय तुकोबराय एका तिळा इतके कळले, ज्याला ज्ञानेश्वरी एका तिळा इतकी कळली, मी लिंबा इतकी म्हणत नाही, तिळा इतकी कळली. ज्याला तुकोबरायचा गाथा एका तिळा इतका अर्थदृष्टीनं कळाला, अशा लोकांची भजनं ऐक जा, अशा लोकांचा पक्वाद ऐक जा, अशा लोकांची कीर्तन ऐक जा. देव तुमचं भलं करील. ज्यांना ज्ञानेश्वरी गाथा ज्ञानोबराय तुकोबराय नामदेवराय चोखोबराय नाथबाबा सावता महाराज शेना महाराज रविदास महाराज मीराबाई कबीर महाराज जनाबाई मुक्ताबाई सखुबाई निवृत्तीदादा सोपानदेव हे लोक कळाले नाही, अशा लोकांचे जर तुम्ही कीर्तन ऐकले तर तुमच्या घराला कुपाटी लागल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला एक दर्जेदार व्यक्तिमत्व कीर्तन करते बापू. कीर्तनाची वेळ आहे 5ची सुरुवात आणि कीर्तनाचा शेवट आहे सूर्यास्त. 6:30 7:15 7 10-5 मिनिटानं 15-20 मिनिटानं बापू सूर्यास्त होत असतो, असा वेळ आहे. ती परंपरा होती. 5 वाजता कीर्तनकाराच्या गळ्यात विना आला पाहिजे. सकाळचे 5 नाही, संध्याकाळचे 5. 5 वाजता कीर्तनकाराच्या गळ्यात विना यावा. मला पुन्हा एकदा माफ करा बरं, मी बसून कीर्तन करतोय म्हणून. माझी योग्यता नाही कीर्तनात बसण्याची, पण अपघातामुळं माझ्या बॉयलजनला त्रास आहे म्हणून मला बसावं लागते. मी वारीत चालतोय, मला चालताना त्रास होत नाही. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची माफी मागतोय. विठाला 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 विठाला. 5 वाजता कीर्तनकाराच्या गळ्यात विना येतोय. भारदस्त अधिकारी त्या कीर्तनातली टाळकरी आहेत. भारदस्त भारदस्त. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायचं कीर्तन ऐकल्यावर जेवत नव्हते. पण छत्रपती शिवाजी महाराजांना का जेवायचं नाही, तुम्हाला भूक नाही का, अशी विचारायची हिंमत एकाही पत्नीत नव्हती. 8 पत्न्या होत्या राजांना. छत्रपती शिवाजी महाराजांना 8 धर्मपत्न्या होत्या. 8. पण एकाही पत्नीची हिंमत नव्हती, तुम्ही का जेवत नाहीत, तुम्हाला भूक लागली नाही का. नाही नाही शब्द. मानी भ्रताराची बोली. तुम्ही पुरावा द्यालता महाराजशी मगाशी. पण एके दिवशी राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक प्रश्न केला. राजे राजे, तुम्ही एक लक्षात ठेवा, घरातल्या लोकांना आदरानं बोलायचं शिका. 1 नंबरचं कीर्तन येते, 1 नंबरचं भागवत आहे, 1 नंबरचं रामायण आहे, 1 नंबरचं शिवपुराण आहे. सासऱ्याने सुनाला सुनबाई म्हणायचं शिका. 1000 पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य मिळेल. सुनबाई पाहुणी आलीत, 5-6 कप दूध टाका, चहा टाका, काय असेल तो पाहुणचार, पाणी घेऊन या सुनबाई. म्हणा ना सुनबाई, काय होते म्हणायला, काय जिबेल इचूटच होतो का. आदरानं बोललं पाहिजे. बायकोला नावानं आदरानं बोललं पाहिजे. लक्ष्मी, हे सावित्री, हे दुर्गा, हे वत्सला, हे शेवंता, आदरानं बोलायचं. आदरानं बोला. कुटुंब प्रणाली आदरानं बोलायचं, आदरानं. आणि सुनानं सुद्धा सासऱ्याने सुनबाई म्हणल्याच्या नंतर जी मामांजी म्हणायचं. नाही मामांजी म्हणायला जीभ नाही वाकली, एल्डिंग झाली ना, नको म्हणू, पण जी शब्द म्हण, जी
कारण त्या सासू सासऱ्यानं कमवलेली संपत्ती खात असताना तुला पचन आणि तुझ्या देखता तुझी लेकरं चांगलं वागतील. त्या सासऱ्याचा जर आदर नाही केला तर तुझे लेकरं तुझ्या अंगावर रॉकेल टाकतील. इतकं मात्र लक्षात ठेव. विठाला विठाला विठाला. आदर सांगितला आपल्याकडे, आदर आदर सांगितला. राजे काय म्हणावं छत्रपती महाराजांनी? जी आई साहेब, जी आई साहेब, जी आई साहेब. एक वाक्य सांगू का तुम्हाला राजे? मुलगा केवढा जरी अधिकारी झाला असेल ना, त्यानं संध्याकाळी घरी गेल्यावर आईला एकदाच विचारायचं, आई जेवलीस का ग? वडिलांना विचारायचं, बाबा जेवलात का? हो बाळा. आई जेवलीस का? हो रे दादा जेवले मी. पांडुरंगाचं 1,00,000 बाऱ्या दर्शन घेतल्याचं पुण्य मिळतंय. 1,00,000 वेळेस दर्शन घेतल्याचं पुण्य. नुसतं आदरानं बापाला शब्द वापरला, आदरानं आदरानं, आणि आईला आदरानं शब्द वापरला. येती मखे शुभवस्थितोची जायम कौटश्य नैव बापू पद्मश्य नैवम खर्वश्य नैवम निखर्वश्य नैवम शंखच्य नैवम. ह्या संख्या सांगतोय तुम्हाला. पद्म, खर्व, निखर्व, शंख, एकावर 19 शून्य दिल्यावर शंखू नावाची संख्या तयार होती. इतक्या यज्ञाचं पुण्य नाही, अगणित यज्ञाचं पुण्य प्राप्त होतंय आईला आणि वडिलाला आदरानं बोलल्याच्या नंतर. दर्शन घेतल्यावर तर काय पुण्य प्राप्त होईल देव जाणे. राजे जी आई साहेब छत्रपती शिवाजी महाराज, जी आई साहेब जी, ज्या राजाला नुसत्या भारतात किंमत नाही, या पवित्र भारत देशातच किंमत आहे असं नाही. महासत्ता, उगवत्या सूर्याचा देश जपान, महासत्ता देश म्हणतात त्याला. अमेरिका, या देशात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना उगवता तारा किंवा उगवता सूर्य ही पदवी आहे. आणि तेवढे मोठे राजे, आईनं राजे म्हणल्याच्या नंतर आईला शब्द वापरला, जी आई साहेब, जी मा साहेब. राजे आपण का जेवले नाही? छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगावं, मासाहेब तुकोबारायच्या कीर्तनात पकवाद वाजवायला सोन, आणि त्यांच्या पकवादाचा आवाज ऐकल्याबरोबर पोट भरलंय. सोनबा ठाकूर होते बापू. तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणायला गंगाजी मवाळ होते. त्यांची चाल ऐकल्याच्या नंतर कानातून ती चाल पोटात घेतली, पोट भरलं आई साहेब. तुकोबारायची वाणी ऐकल्याच्या नंतर पोट भरलं आई साहेब, पोट भरलंय, पोट भरलंय. ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागी नारायणे. हो महाराज, तुकोबारायचं कीर्तन म्हणजे अर्जुनाला जशी गीता सांगितली पंढरपुरातल्या मालकाने, ते चिंतन तुकोबारायचं. महाराज दर्जेदार लोकांचं ऐकलं की पोट भरतं. दर्जेदार लोकांचं. कालच्या वारकऱ्याला किती अभंग पाठ असतील बापू? काय नाही. त्यांनी स्वतः सांगितलं, मला काही श्लोक पाठ नाहीत, मला अभंग पाठ नाहीत, मला पुराण संपदा, वेद संपदा, ग्रंथ संपदा काही पाठ नाही, पण गळ्यात तुळशीच्या माळा आणि निष्ठेनं विटेवरच्या मालकाची वारकरी, सदाबाबा वारकरी, त्यांचं दर्शन घेतल्यावर पांडुरंगाचं दर्शन घेतल्यासारखं समाधान झालं. काय वारकरी असते तो, काय 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 निष्ठावंत लोक असतील. राजे हो, आमच्यासारख्या अजून काही लोकांच्या टपराच्या गाडीत बसून इकडं तिकडं पैशाचा धुमाकूळन हावपो सांगणाऱ्या महाराजाव परमार्थ नाही. हा संप्रदाय फार मोठ्या गाजलेल्या एखाद्या अति पैसे कमवणाऱ्या महाराजाव नाही. हा संप्रदाय निष्ठेनं वारी करणाऱ्या वारकऱ्यावर आहे. विठाला विठाला म्हणून दर्जेदार ऐकायचं शिका. वारकरी संप्रदायातल्या आधारी व्यक्तीचं कीर्तन चालू आहे. लक्ष याला ठाव स्मशानीचा सांगतोय बरं का सोपान महाराज. किती मोठ्या माणसाला जावं लागते. अशा व्यक्तीचं कीर्तन चालू आहे. 5 वाजता गळ्यात विना आला, रामकृष्ण हरी झाली, रूपवाळी झाली, अभंग घेतला. अभंगाचं विवरण ते सांगत होते.
बघता बघता 6 वाजली. त्या कीर्तनात बसलेली व्यक्ती होती, त्या व्यक्तीचं नाव होतं धीरजगिरी. त्या व्यक्तीचं नाव होतं धीरजगिरी. कीर्तन चालू होतं परभणी जिल्ह्यात. धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र हा. कारण भगवी वस्त्र इतकी सोपी वस्त्र नाहीत ती. भगवं कोणालाही घालता येत नसतं बापू. ब्रह्मचारी कोणालाही होता येत नाही गोकुळ महाराज. संन्यासी कोणाला होता येत नाही. ज्यानं वासनेला इस्तू लावला त्याला संन्यासी होता येते. आशा हे समूळ खणून काढावे. आशा हे समूळ खणून काढावे. तेव्हा ती गोसावी व्हावे तेने व्हावे तेने. तेव्हा ती गोसावी व्हावे तेने. आशा ही समूळ खणून काढावी. आशा ही समूळ खणून काढावी. तेव्हा ती गोसावी व्हावे. तेव्हा ती गोसावी व्हावे. आशा मनशा कल्पना तृष्णा हे साहीची साही. काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार ज्यानं फुकून दिलेत तो संन्यासी, तो ब्रह्मचारी. सर्वात एक मुद्दा सांगतो गिरगावकराचं मत, पुराणाचं मत आहे. जगात आपली जिच्याशी लग्न केलंय ती व्यक्ती बायको सोडून, किंवा कोणी 2 केल्या असत्याल 4 केल्या असत्याल, तेवढ्या सोडून जी स्त्री भेटल तिला माय आणि बहीण म्हणत असेल तर 1 नंबरचा संन्यासी, 1 नंबरचा ब्रह्मचारी. या विश्वातली सुंदर स्त्री पाहिल्याच्या नंतर ज्याच्या पोटात रावण जागा होतो तो हरामखोर 1 नंबरचा भाडवा आहे. विठाला विठाला असा एक भीष्मतुल्य संन्यासी. भीष्मतुल्य गोकुळबुवा भीष्माचार्यांसारखा तेजस्वी संन्यासी. भीष्माचार्य हे पांढऱ्या वस्त्रातले ब्रह्मचारी आणि हे भगव्या वस्त्रातले संन्यासी. त्यांचं नाव होतं उत्तरेश्वर बापू धीरजगिरी. कीर्तनकाराचं तोंड पश्चिमेकडं आहे आणि कीर्तनातल्या श्रोत्यांचं तोंड पूर्वेकडं आहे. कारण ती परंपरा होती. पश्चिमेकडं बघूनच कीर्तन करायचं. सूर्य मावळला विठ्ठल जय विठ्ठल घ्यायचं. सूर्य मावळला की जय विठ्ठल झालंच पाहिजे. त्याच्यानंतर जेवण्याचा कार्यक्रम, प्रसादाचा कार्यक्रम असायचा. तर धीरजगिरी नावाच्या संन्यासी महात्म्याने 5:45-6च्या सुमारास एकदा वळून पश्चिमेकडे पाहिलं विठ्ठलांना. तर सूर्य काही वेळात मावळणार होता. मावळणार होता सूर्य, मावळणार होता. आणि मग कीर्तन धीरजगिरींना आवडत होतं. फार अनुरागी संन्यासी होते ते, त्यागी संन्यासी होते, दंडी संन्यासी होते, धर्मनिरपेक्ष होते. धर्माचं पालन व्हावा, धर्माचा धर्म वाढवावा अशा अवस्थेतले संन्यासी होते. त्या संन्याशाला शर्ट नव्हतं, खिसा नव्हता. त्या संन्याशाला पैशाचं स्वप्न पण पडलं नाही. धीरजगिरींना पैशाचं स्वप्न पडलं नाही. स्वप्न हात लावलाच नाही पैशाला, असा महात्मा. आणि या महात्म्याने सूर्य आता 5-4 मिनिटात मावळणार आहे. महाराज आता विठोबा रुक्माईचं भजन घेतील. ज्ञानदेव तुकाराम भजन होईल आणि जे विठ्ठल होईल असा आता चाहूल धीरजगिरींच्या लक्षात आलं. त्यांनी मांडी खालचा चिमटा काढला आणि पूर्वेकडं पाग न बघता नुसता असा वाजवला आणि डोळे झाकून सांगितलं, भास्करा, ए भास्करा, ए दिवाकरा, हे प्रकाश देवते, ऐकू दे रे वारकऱ्याचं कीर्तन.
ऐकू दे रे वारकऱ्याचं कीर्तन, हे भास्करा, हे दिवाकरा, ऐकू दे रे कीर्तन, ऐकू दे रे. मनातली मनात म्हणले. 8:15 वाजले. 8:15 वाजले संध्याकाळचे. 8:15 वाजले. माझ्या गोळ्या नाही संपल्या राजे हो, मी वाचून सांगतोय. मी एकही शब्द मनानं कोणाचं ऐकून सांगणार नाही, वाचून सांगेल. 8:15 वाजता 2 चिमुकल्या लेकरांनी जांभाळी दिलेलं पाहिलं. जांभाळ्या 3 येतात. एक जांभाळी असते झोपेची, जेवण झालं की झोपेची जांभाळी एक जांभाळी. आपण जर गाडीत प्रवास करत असोल किंवा एखाद्या बैठकीत बसलो, मला जांभाळी आली की तुम्हाला येतीच, तुम्हाला आली की मला येतीच, अशी एक जांभाळी आहे. आणि राजे हो, एक जांभाळी आहे, पोटात काही नसल्यावर पण येते बरं. 700 वर्षापूर्वी विटेवरच्या मालकाच्या मंदिराच्या पायरीला जनाबाईला आलती आणि ही जांभाळी नामदेवरायांनी पाहिली. आणि नामदेवरायाच्या लक्षात आलं, देवा जगाला जगवणार आहेस रे तू, अरे मुंगीला सुद्धा जगवतोस रे. 100 फूट खाणीमधून एक दगड निघला. दगड 100 फूट जमिनीतून एक दगड काढला आणि त्या दगडाचे 2 तुकडे झाल्यावर बापू त्याच्यातून बेंडूक निघला. कोण चारा घालीत असं? पाषाणाच्या पोटी बैसाला दर दूर, तया मुखे चारा कोण घाले, तया मुखी चारा कोण घाले, तया मुखे चारा कोण घाले. पाषाणाचे पोटी बैसाला दूर, तया मुखी चारा कोण घाले, तया मुखी चारा कोण घाले, तया मुखी चारा कोण घाले. देवा दगडात बसलेल्या बेंडकाला चारा कोण घालीत असेल, त्याची ताकद आहे. हे देवा, तुझ्या काही अंतरावर एक कन्या बसली रे, ती भुकेच्या जांभाळ्या देते. जेवायला घरी नेलं बापू, भुकेची जांभाळी. 23 लोकांच्या जांभाळ्या आल्या. माझ्या वाचण्यात जास्त असतील, पण माझं तोंड पुरलं नसेल, मला ती वाचायला भेटले नाही. 23 पैकी अजून एक दुसरी सांगतो. उपमन्याला भुकेची जांभळी आली. उपमन्य नावाचा भक्त होता. भुकेची जांभाळी आली. विचारलं, बाळा भूक लागली तुला? हो प्रभू भूक लागली. काय देऊ? मला दूध पाहिजे. दुधाचा समुद्र देऊन टाकला. शिराचा सागरू उपमन्या, भुकेची जांभाळी. असं समजू नका राजे हो, एखाद्या गरीबाला जांभाळी आली म्हणजे तुम्ही म्हणता याल झोपेची आली. नाही, एखाद्या गरीबाची जांभाळी ओळखा. दारातून एखादा वाट सरू जात असेल, त्याची भुकेची जांभाळी ओळखा. त्याला 1 पसाभर धान्य द्या, अन्न द्या, चतकोर भाकरी द्या. लाखो यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होईल. 2 लेकरांनी जांभाळ्या दिल्या. धीरजगिरींच्या लक्षात आलं, पोरांना भूक लागली गडे. कीर्तन ऐका वाटतंय, पण सूर्य मावळल्याशिवाय महाराज कीर्तन सोडत नाहीत. आणि सूर्य महाराजांचं ऐकून मावळत नाही. महाराजांनी सांगितलं, मला कीर्तन ऐकू दे. 8:15 वाजले राजे हो. महाराज मनातली मनात विचार करत होते, कीर्तनकार किती वेळ झालाय मी कीर्तन करतोय, अजून सूर्य कसा मावळत नसल, सूर्य कसा मावळत नसल. नित्याचे टाळकरी होते, त्याने विचार केला सूर्य कसा मावळत नसेल. आणि मग 2 लेकरांनी जांभाळ्या दिल्या. धीरजगिरी महाराज होते, त्यांनी पुन्हा मांडी खालचा चिमटा उचलला आणि मागं पाहिलं नाही, नुसता असा एकदा खटकन वाजिला आणि सांगितलं, भास्करा ऐका वाटतं रे कीर्तन, तू माझी इज्जत सांभाळलीस, पण पोरायला भूक लागली. जाय बापू, एका सेकंदात अंधार, एका सेकंदात त्या प्रांतात अंधेक, तितक्या एरियामध्ये एका सेकंदात अंधार पडला. धीरजगिरीचा अधिकार किती मोठा असेल उत्तरेश्वर बापू, पण राजे हो
सूर्य थांबवायची ताकद ज्या धीरजगिरीमध्ये आहे, त्या धीरजगिरी महात्म्यांना सुद्धा हे शरीर समर्पित करावं लागतं. म्हणून मालक दुसऱ्या कडव्यात म्हणतात, लक्ष्याला ठाव स्मशानेचा, लक्ष्याला ठाव स्मशानेचा, लक्ष्याला ठाव स्मशाने. झाला प्रेत रूप, झाला प्रेत रूप, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. झाला प्रेतारूप, झाला प्रेतारूप, झाला प्रेतारूप शरीराचा भाव. झाला प्रेत रूप, झाला प्रेत रूप, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. झाला प्रेतारूप, झाला प्रेतारूप, झाला प्रेतारूप शरीराचा भाव. लक्ष्येला ठाव स्मशानीचा, लक्ष्येला ठाव स्मशानीचा. रक्षिये ठाव स्मशानीचा, रक्षिये ठाव स्मशानीचा. रडते रात्रंदिवस, रडते रात्रंदिवस, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया. रडते रात्रंदिवस, रडते रात्रंदिवस, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया. रडते रात्रंदिवस, रडते रात्रंदिवस, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया. रडते रात्रंदिवस, रडते रात्रंदिवस, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया. 12 वाजून गेलेत. 10 मिनिटात संपवतो सगळं. मला असं वाटतंय सागर असतील, गौरव असतील, सौरभ असेल, गणेश असेल, वैभव असेल, यांनी समोरची ठेवलेली फुलं पुढच्या इतक्या लोकांना वाटा. 10 मिनिटात. 5 मिनिटात एक पुरावा सांगतो, त्रास देणे नको. मलाही कळते शिजल्यावर एखादी बाई, वरण शिजल्यावर जर गॅस चालू ठेवत असेल तर पैसे लय मटे सखूबाई तू इथं, पण वरण करपत असते. शिजल्यावरही जाळ आणि वाया जावयाची मूळ. आदरणीय विठ्ठल अण्णा आहेत. अण्णा याच परिवारातले हरिभक्तीपरायण आदरणीय साहेबराव महाराज आहेत, वयोवृद्ध तपवृद्ध. ते सुद्धा आल्या आल्या भेटायला आले. महाराज तुम्हालासनी सुद्धा प्रणाम करतोय. एक इकडं द्या टोपला आणि एक समोर द्या. एका बाईनं एका फुलाच्या 4 भाग करायचे आणि 4 जणींना द्यायचे. 2-2 पाकळ्या घ्यायच्या. एक एक पाकळी असावी. आणि विशेष पुन्हा गुलाबाची फुलं आणली. पितराच्या दिवशी लाल फुलंच असतं. आरक्त पुष्पम समर्पयामी शास्त्रे. हे 27 वर्ष हेच करीत होतो मी. 27 वर्षापूर्वी, 27 वर्ष नाही, 27 वर्षापूर्वी हे कर्मकांडच करत होतो. आता सोडून दिलं ते. विठाला विठाला एक 5 मिनिटातला माझ्या माऊलींनो तुमच्यातला पुरावा ऐका. ज्या परंपरेतलं घोडं एकादशी धरीत होतं, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदाय हा फार मोठा संप्रदाय या भारत देशात. वारकरी संप्रदाय जर उंच गेला तर माणसं जातीची भांडणं करणार नाहीत. कारण वारकरी संप्रदायानं कुठल्याही जातीला जुमानलं नाही आणि कुठल्याही जातीला तिरस्कार केला नाही. कबीर मोमीन लतिपा मुसलमान सेना नाविजान विष्णुदास वैष्णव चांभार धन्य त्याची माता. काय 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 ताकद आहे महाराज.
किंवा याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो आयसा वेदशास्त्री हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ गंगाखेड निवासी जनाबाई म्हणतात तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य या संप्रदायामध्ये चांगल्या सर्व माणसाला आपलंसं केलं करत राहा धर्म उंच जाईल नका तिरस्कार करू कोणाचा चला ज्या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये ज्या घराण्यातलं घोडं एकादशी धरत होतं घोडं फार मोठ्या परंपरा आहेत महाराष्ट्रात अन्वे नावाचं गाव आहे भोकरदनच्या जवळ तिथं चातुर्मासे महाराजांची परंपरा आहे चातुर्मासे महाराजांच्या परंपरा ते कुत्रं होतं त्या कुत्र्याचं नाव आहे डोंगरोजी कुत्र्याचं नाव डोंगरोजी आज त्या कुत्र्याच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय त्या गावातल्या एकाही मंदिरातलं दर्शन घेता येत नाही आधी कुत्र्याच्या समाधीचं दर्शन त्या कुत्र्याचं नाव आहे डोंगरोजी आणि हे डोंगरोजी नावाचं कुत्रं साई पैठणीवाले ते एकादशी धरत होतं